नमस्कार मंडळी, ही बिर्याणी ना एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये बनवली आहे. ही बिर्याणी ना खायला एकदम मस्त आहे आणि जसं झंझट पण नाही, ही नॉर्मल बिर्याणी आहे. बिर्याणी बनवण्यासाठी मी टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट आणि खडे मसाले आणि बेसिक मसाले घेतले आहेत. आणि एव्हरेस्टचा मी बिर्याणी मसाला आणि एव्हरेस्टचाच बिर्याणी मसाला आणि सुहानाचा बिर्याणी मसाला घेतला आहे. कुकरमध्ये मी फोडणी करून घेतली आहे. फोडणीमध्ये मी सगळे मसाले एकत्रच टाकत आहे. खडे मसाले, जिरा, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट. मंडळी हे एकदाच मीठ टाकलं ना फ्राय होऊन जातात. असं बारीक बारीक टाकत करायची गरज नाही आणि अशी केले ना झटपट बिर्याणी बनते. जोपर्यंत मसाले फ्राय होतात तोपर्यंत मी आपण मॅरिनेट करून घेऊया. चिकनमध्ये बेसिक मसाले ॲड केले आहेत. लाल मिरची पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, हळदी पावडर, मीठ ॲड करून आपण फोडणी फ्राय होईपर्यंत साईडला करून ठेवलं आहे. आता फोडणी फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड केले आहेत. लाल मिरची पावडर, गरम मसाला, काळा मसाला, चिकन मसाला, आपल्याकडे तुमच्याकडे जे मसाला असेल ते ॲड करून द्या. आता चिकन छान प्रकारे ह्यामध्ये टाकून घ्या, मिक्स करून घ्या. 4-5 लसणाच्या कळ्या ह्याच्यात टाकल्या आहेत आणि चिकन 20% शिजवून द्यायचं आहे. तांदूळ धुवून यामध्ये आपण फ्राय करून घेऊया. तर छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर गरम पाणी टाकून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या आणि बिर्याणीला झटपट एकदम रेडी होते. ही जास्तीत जास्त 20 मिनिटात बिर्याणी रेडी होते. कट बीट करून शिजून बिजून बघू शकता बिर्याणी एकदम मस्त तयार झाली आहे.